हॅलो गाईज, मी शिवकन्या युताएट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आणि जे काही द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये ॲनालिसिस करून सांगणार आहे। आणि जे काही आर्टिकल आहेत ते आजचे आर्टिकल खूप छान आणि सुंदर आहेत, जसं की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूला महत्त्वाचे आहेत। आणि आजचा जो दिनांक आहे 17 जुलै 2020 आहे। आणि आर्टिकलचं जर बघायचं झालं तर मी तुम्हाला इथे एक प्रश्न विचारते, तुम्हाला त्याचं कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचं आहे की जे काही प्रश्न आहे तर तो असा की जर फायनल इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या होणं गरजेच्या आहेत का, आणि जर न होणं किंवा होणं या दोन्हीपैकी एक काय व्हायला पाहिजे, आणि जर एक्झाम झाल्या तर अल्टिमेटली त्यांना ते मार्क्स मिळणार, बट नाही झाल्या तर त्यांना कोणत्या बेसिसवरती पास करायचं किंवा त्यांना पुढे पुढचं जे आहे ते कसं करणार, तर हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता। तुम्हाला काय वाटतं याविषयी, आणि जे काय आर्टिकल आहे त्याच्याविषयी आता आपण बघूया। आणि कालचा एक मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की मॉनिटरी पॉलिसी कोण फॉर्म करतं आणि फिस्कल पॉलिसी कोण फॉर्म करतं, तर ज्या काही मॉनिटरी पॉलिसीज आहेत तर ते RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे ते फॉर्म करतं, आणि ज्या काही फिस्कल पॉलिसीज आहेत ते गव्हर्नमेंट फॉर्म करतं। तर कुणी त्याचा आन्सर दिलेला नाही काल कमेंट सेक्शनमध्ये, मी तुम्हाला त्याचा आन्सर आज सांगतेय। त्याच्यानंतर जर बघितलं तर काय आपलं आर्टिकल आहे तर टेस्टिंग टाइम आहे, तर काय ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांच्यासाठी ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी, तर का जे काही जर कंपल्सरी फायनल इयरच्या ज्या एक्झाम्स आहेत तर त्या ड्युरिंग पॅन्डेमिकमध्ये घेण्यास काही अर्थ नाही आहे, म्हणजे असं आर्टिकलमध्ये आहे, आपण बघूया। तर जे काही सेंटरचा इन्सिस्टन्स आहे तर न्यू युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, तर यांनी काय केलेलं आहे, ज्या काही फायनल इयरच्या एक्झामिनेशन्स आहेत तर ज्या काही युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्या होणार आहेत। जर आपण एवढा मोठा बघितला कोविड-19चं एवढी मोठी रिस्क आहे तरी पण त्या घेण्याचा विचार चालू आहे। तर जे काही हे जे आहे तर एवढं मोठं जे नॅशनल पॅन्डेमिक आहे तर हे कुठंतरी एक कॉम्प्लिकेशन गुंतागुंतीची गोष्ट दिसून येते। जर आपल्याला एक्सपेक्टेशन करायचं झालं तर कशा प्रकारे होऊ शकतात हे एक्झाम, जे काही नंबर ऑफ स्टुडंट आहेत तर ते पेन आणि पेपर घेऊन टेस्ट देणार का, की ऑनलाईन एक्झामिनेशन त्यांच्या कंडक्ट केल्या जातील, की ते दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल, यापैकी काय केलं जाईल। जे काही UGC आहे तर त्यांनी जे सजेशन आहे ते, आणि ते जे काही असेल तर ते काउंटर प्रोडक्टिव्ह असेल का। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वर्ल्ड वाईड जे काही कोरोना व्हायरस इन्फेक्शन आहे, कोविड-19 महामारी आहे त्याचं कन्सर्न वाढत आहे दिवसेंदिवस। आणि जर आपण बघितलं जे काही कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन असतं ते जरी जे काही यंग पीपल्स असतात त्यांच्यामध्ये माइल्ड असेल, तरी जे काही यूथ असतात ते घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या घरातील जे काही ओल्डर फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना ते जास्त म्हणजे लवकर पास होण्याची शक्यता आहे, आणि ते सिरियसली होऊ शकतं जर आपण विचार केला तर। त्याच्यानंतर जर पॉईंट बघितला आपण तर जे काही सेंटर आहे ते लिगली इम्पॉवर्ड आहे, तर कशासाठी, ज्या काही एक्झामिनेशनची ऑर्डर द्यायची आहे, जे काही कंडक्ट करायचे आहे त्याच्यासाठी इम्पॉवर आहे। तर जे काही सप्टेंबरच्या एंडमध्ये जे काही हायर एज्युकेशनच्या एक्झाम्स होतील असं चालू आहे, तर कसं बघू शकतं जे काही सेंटर कशा प्रकारे लिगली इम्पॉवर आहे, तर जे काही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 7th शेड्यूलमध्ये म्हणजे 7वं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये 3 लिस्ट आहेत, ज्याला की स्टेट लिस्ट, सेंटर लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट म्हणतात। जर सेंट्रल लिस्टचं बघितलं तर केंद्र सूची म्हणतो आपण, जर आपण स्टेट लिस्ट बघितली तर राज्य सूची, आणि कॉन्करंट लिस्ट बघितली तर समवर्ती सूची असं याला मराठीमध्ये म्हणतात। तर जी काही कॉन्करंट लिस्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं तर त्यातले जे काही विषय असतात त्याच्यावरती स्टेट आणि सेंटर दोन्हीही लॉ बनवू शकतात। त्याच्यानंतर स्टेटमध्ये फक्त स्टेट लॉ बनवू शकतो लिस्टमधले जे विषय आहेत त्यात, आणि जे काही सेंटरचे विषय आहेत त्यात फक्त सेंटर लॉ बनवू शकतं। तर ह्या झाल्या लिस्ट विषय। तर जी काही कॉन्करंट लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट असतात त्याच्यावर सेंटर आणि स्टेट दोन्ही लॉ बनवू शकतात, बट जर दोन्ही लॉ सेम असेल तर सेंटरचा जास्त लॉ प्रिवेल होतो, म्हणजे त्या सेंटरच्या लॉला जास्त मांडल्या जातं। त्यामुळे हे झालं कॉन्करंट लिस्ट। आणि इथे एक तुम्हाला प्रश्न आहे, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये टोटल किती शेड्यूल आहे ज्याला परिशिष्ट म्हणतात ते, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट आणि सेंटर लिस्ट यामध्ये किती सब्जेक्ट्स आहेत हे पण तुम्हाला सांगायचं आहे पर्टिक्युलरली एका लिस्टमध्ये। तर त्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही अनलॉकची फेस आहे त्याच्यामध्ये स्टेटला काय केलेलं आहे तर इम्पॉवर केलेलं आहे। कशासाठी, जे काही होम मिनिस्ट्री आहे तर यांनी ऑर्डर केलेली आहे जी काही पब्लिक ॲक्टिव्हिटीज आहे तर तिथली जी काही लोकल सिच्युएशन असेल त्यानुसार तिथल्या पब्लिक ॲक्टिव्हिटीज होती, असं होम मिनिस्ट्रीची ऑर्डर आहे। तर त्यामुळे जे काही अनलॉकची फेस आहे
तर स्टेट पण एक इम्पॉवर आहे, तेही कुठेतरी रेस्ट्रिक्शन करू शकतात की एक्झाम घ्यायच्या किंवा नाही त्यांची लोकल सिच्युएशन बघून. आणि जर बघितलं ज्या काही लार्ज युनिव्हर्सिटीज आहे तर त्यांनी काय केलेलं आहे, जे काही प्रेझेंट आपण म्हणतो स्टुडंट इन दी प्रेझेंट सर्कमस्टान्सेस, तर त्यांनी कुठेतरी जे काही टेक्निकल युनिव्हर्सिटी हे जे काही आहे ते कुठेतरी त्यांनी त्यांच्यानुसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जे काही मेनी लार्ज युनिव्हर्सिटीज म्हणतो ते, त्याच्यानंतर त्याला एखादा अल्टरनेटिव्ह शोधता येईल का हे त्यांचं लक्ष आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे की जे काही फायनल एक्झामिनेशन असं आहेत त्याच्यापासून त्यांनी दूर राहणंच प्रेफर केलेलं आहे. एक फॉर्म्युला चूज केलेला आहे. जे काही पास्ट परफॉर्मन्स राहिलेला आहे स्टुडंटचा, त्यांनी प्रिव्हियस जेवढे सेमिस्टर झाले त्यामध्ये त्यांचा कसा परफॉर्मन्स राहिलेला आहे त्या बेसिसवरती ते एक्झाम्स जे आहेत ते म्हणजे एक्झाम नाही म्हणताना त्यांना मार्क्स देणार आहेत. आणि जर बघितलं ते इनकॅल्क्युलेबल एक रिस्क इन्व्हॉल्व आहे. जर बघितलं तर पंजाब, महाराष्ट्र, ओडिसा आणि वेस्ट बेंगाल आणि त्यानंतर दिल्ली यांनी काय केलेलं आहे, जे काही फायनल इयरच्या एक्झामिनेशन्स आहे त्याच्या अगेन्स्ट आहेत कुठेतरी ते, म्हणजे घेण्याचा विचार त्यांचा नाही आहे. आणि जर बघितलं आपण तर इंडिया हा 3rd नंबरवरती आहे. कशासाठी, तर जे काही कोविड-19ची जे काही परिस्थिती चालू आहे तर जगाच्या पाठीवर 3ऱ्या नंबरवरती इंडिया आहे. आणि जर बघितलं तर जुलै 16 म्हणजे कालपर्यंत, आजचा आकडा वाढलेला असू शकतो, कालचा आकडा दिला आहे मोर दॅन 1 मिलियन इथं म्हणजे आपण कोविडचं म्हणू शकतो. जसं की 1 मिलियनमध्ये काय तर 10 लाख येतं, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर ही कुठेतरी एक वरी गोष्ट करण्यासारखी वाईट गोष्टी आहे. आणि कोणतंही या सिच्युएशनमध्ये मूव्ह होत असेल, कोणतीही गोष्ट केली जात असेल तर जी काही फायनल एक्झामिनेशन स्कीम आहे ते डोक्यात ठेवून तर कुठेतरी एक लाईव्हसाठी इंडेंजर होऊ शकतं, कुठेतरी धोक्याची घंटा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण जे सेंटर आहे तर ते ओन ॲडवाईस देते, जे काही त्यांनी ओन ॲडवाईस दिलेले आहे. तर कोणती जे काही पब्लिक मुवमेंट्स आहे ते रेस्ट्रिक्ट करायची. त्याच्यानंतर जे काही एवढी मोठी महामारी आहे त्याच्यात जी काही गॅदरिंग होणार आहे तीही कुठेतरी रेस्ट्रिक्ट करायची. आणि जर ह्या गोष्टी सगळ्या कुणावरती सोडलेल्या आहे तर जे काही स्टेट आहे त्या स्टेटला ते डिटरमाइन करायचे आहे त्यांच्या जी काही लोकल परिस्थिती आहे त्यानुसार. आणि जर इन इट्स डिफेन्स जे काही डिपार्टमेंट आहे हायर एज्युकेशनचं, त्यांनी एक डेटा गॅदर केलेला आहे, डेटा कलेक्ट केलेला आहे. त्याच्यानुसार जे काही 640 युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यापैकी 454 ज्या युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या काही आयदर कंडक्टेड एक्झामिनेशन और प्लॅन म्हणजे त्यांचं कंडक्ट करण्याचं चालू आहे किंवा प्लॅनिंग चालू आहे एक्झाम कंडक्ट करण्याचे, असं काही म्हणजे त्या जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी हा डेटा काढलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितला हा कुठेतरी एक हार्डलाईन अप्रोच आहे. जर इतकी मोठी पॅन्डेमिक आलेला आहे, पॅन्डेमिकचा त्याचा रिस्पॉन्स, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असेल जर एक्झाम कंडक्ट केल्या तर. आणि जर रिलेव्हंट पॉईंट राहिला तर जे काही बघितलं आपण मोस्ट अफेक्टेड नेशन जर बघितलं तर USA पण आहे. तर त्यांनी प्रायोरिटी कशाला दिलेली आहे तर जे काही युनिव्हर्सिटीज आहे तो विषय नंतर ठेवलेला आहे मेजर युनिव्हर्सिटीचा. तर त्यांनी तिथे हेल्थ आणि सेफ्टीला जास्त प्रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे काही अकॅडमिक इंटरप्राइजेस आहे तर ते कुठेतरी नेक्स्ट नंतर बघता येईल असं त्यांचं आहे. त्याच्यानंतर जर आपण डिसिजन घेतोय कारण जे काही इन्स्टिट्यूशन आहे ते रिओपन करायचे आहे त्याच्यासाठी डिसिजन घेत आहेत, एक्झाम कंडक्ट करायचे आहे तर केअरफुली असेसमेंट करण्याची गरज आहे. जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जर केल्या तर कुठेतरी आपल्याला म्हणता येईल जास्त धोका निर्माण होणार नाही. आणि जर बघितलं तर लोकल कंडिशन आणि जे काही स्टेटवरती सोडून द्यायला पाहिजे, ज्या काही लोकल कंडिशन्स आहेत त्या आणि त्यानुसार जे स्टेट ठरवतील ते. तर हे झालं एक आर्टिकल. त्यामध्ये तर तुम्हाला पहिल्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे, तुम्हाला काय वाटतंय. त्याच्यानंतर जे दुसरं आर्टिकल आहे याच्याच कुठेतरी रिलेटेड आहे. आणि जे ते आर्टिकल आलेलं आहे ते कशाची पार्श्वभूमी आहे, जे काही आपण म्हणतो जे युनिव्हर्सिटीचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कुठेतरी रिप्लेस केलेलं आहे एज्युकेशन मिनिस्टरने आणि ते कुठेतरी जे काही आपण ब्युरोक्रॅटिक त्यांच्या हातात गेलेलं आहे. तर जे काही इंडियन युनिव्हर्सिटीज आहे त्यांचा व्हॉइस कुठेतरी लॉस्ट होतोय कारण एज्युकेशन मिनिस्टरच्या अंडर गेलेलं आहे त्यांचे जे सगळ्या गोष्टी आहेत. तर याची जे काही पार्श्वभूमी बघितली आपण छोट्या गोष्ट म्हणजे जे काही बेसिक्स आहे हिस्ट्री आहे त्याच्यापासून बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की युनिव्हर्सिटी कशा फॉर्म झाल्या, त्याचं सुरुवातीला स्ट्रक्चर काय होतं आणि आताचा नंतर त्याचं दिवसेंदिवस त्याच्यात काय बदल झालेले आहेत. तर 19th आणि 20th सेंचुरी म्हणजे 19 आणि 20व्या शतकामध्ये ज्या काही इंडियन युनिव्हर्सिटीज होत्या त्या एमर्ज झाल्या, युनिव्हर्सिटीज होत्या त्या इन्स्टिट्यूशन म्हणून एमर्ज झालेल्या आहे. तर जे काही कॉलोनियल सब्जेक्ट्स होते म्हणजे जे काही ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं त्यावेळेचे जे काही सब्जेक्ट होते तर जे काही प्रिव्हिलेज जनरेशन आपण म्हणतो
कोलोनियल जे काही ब्रिटिश होतं, तर त्यांनी काय केलं, त्यांचे जे काही इंटरेस्ट सर्व करण्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटीज सपोज फॉर्म केल्या आणि सपोज नाही फॉर्मच केल्या, त्यांचे इंटरेस्ट सर्व व्हावेत आणि जे काही त्याच्यात शिकवल्या जाणार तर त्या कोणत्या वेस्टर्न पॉलिटिकल आयडियाज शिकवल्या गेलेल्या होत्या त्यांनी युनिव्हर्सिटी फॉर्म केल्याच्यानंतर. जे काही सम ग्रॅज्युएट्स होते त्यामधले जे काही ग्रॅज्युएशन झालेलं होतं त्यांनी कोलोनियल स्टेटला सर्व करण्याचं प्राधान्य दिलं आणि ज्यातले काही राहिले होते किंवा ऑदर जे म्हणतो तर त्यांनी त्यावेळेस नॅशनल मुवमेंट जी होती ती कुठेतरी उभारकीस येत होती, तर नॅशनल मुवमेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचं त्यांनी ठरवलं. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल त्याच्यानंतर जे काही कोलोनियल गव्हर्नमेंट्स होतं किंवा जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं तर त्यांनी काय केलं, जे काही रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केला, जे काही हायर लर्निंग आहे, तर काय 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकामध्ये काय झालं होतं, नॅशनलिझमचं ग्रोथ झाली होती, त्यानंतर लिबरल एज्युकेशन झालेलं होतं, त्यामुळे भारतातले लोक जास्त हुशार व्हायला लागले होते, ब्रिटिशांचे कारनामे गळायला लागलेले होते आणि त्यामुळे जे काही युनिव्हर्सिटीज आहेत तिथं त्या कुठेतरी डिकोलोनायझेशन म्हणजेच कुठेतरी जे काही वसाहतवाद म्हणतो किंवा जे काही ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते त्यांना कुठेतरी प्रतिकार करायला लागले, त्यांना स्वतःच्या गोष्टी समजायला लागल्या. त्यामुळे जे काही युनिव्हर्सिटीज होत्या तर त्यांच्यामध्ये हे आणि त्यातूनच आलेले विद्यार्थी होते हे जे काही नॅशनल मुवमेंट वगैरे म्हणतो आपण, तर त्यांनी काय केलं, तर जे काही कोलोनियल गव्हर्नमेंट होतं त्यांना एक काय म्हणता येईल संधी सापडली. तर त्यांनी जे काही करिक्युलम म्हणजे जो काही अभ्यास असतो, जो काही पाठ्यक्रम आपण म्हणतो, जो काही पुस्तकातला सिलेबस असतो तो कुठेतरी बदलला आणि त्याचे जे काही गोल आहे ते कुठेतरी नवीन गोल तयार केले, डिफाईन केले, जे की ब्रिटिश इंडियाला सर्व करतील. त्याच्यानंतर ओव्हर दी इयर म्हणजे काही दिवसांनी काय झालं, जे काही इन्स्टिट्यूशन आहे ग्रॅज्युअली डिस्कार्डेड होत गेले, जे काही इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवायचं ते कुठेतरी डिस्कार्डेड होत गेलं आणि जे काही इलाइट म्हणजे जे काही मोठेच जे काही हायर लोक म्हणतो आपण त्यांनीच कुठेतरी त्याच्यात एक इलाइट लोकच शिकतात, त्यांचे शिकवू नये असा कुठेतरी एक समज झाला आणि त्यानंतर त्यांचं मोर रिप्रेझेंटेशन झालं कुठे, तर गव्हर्नमेंटमध्ये, त्यांचे जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, जर इनिशियल डेकेड्स म्हणजे जेव्हा भारत स्वातंत्र्य झालं त्याच्या सुरुवातीचे काही दिवस किंवा काही वर्ष म्हणता येईल आपल्याला, तर गव्हर्नमेंट कॉन्शियस होतं, गव्हर्नमेंटला माहीत होतं की आपल्याला कसं काय करिक्युलम बनवायचं, काय इन्स्टिट्यूशनमध्ये गरज आहे आणि जी काही सोशल इकॉनॉमिक आणि फायनान्शियल चॅलेंजेस काय असतील ह्या सगळ्या गोष्टीचं कॉन्शियस होतं. म्हणजे गव्हर्नमेंटला माहीत होतं आपल्याला कसं टॅकल करावं लागेल आणि त्याच धर्तीवरती जर बघितलं तर हे जे काही स्ट्रॉंगली सपोर्ट केलं ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना आणि त्याच्यात फर्दर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला. जे काही अकॅडमिक आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी गोष्टी टाकणं किंवा जे इंडियाला गरजेचं आहे, जे काही भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर ते आणि एक नवीन जनरेशनला सेफ देणं जर आपण बघितलं आणि त्याच्यात जे काही कॉन्ट्रीब्यूट करेल कुठं तर नेशन बिल्डिंग प्रोसेसमध्ये, तर आपण जर बघितलं जर कोणत्याही देशाची जर इकॉनॉमी वाढवायची असेल, जर देश म्हटलं आपण डेव्हलप कसा आहे तर आपण विचार करू शकतो तिथला जर हेल्थ आणि एज्युकेशन सिस्टीम जर खूप स्ट्रॉंग असेल, खूप व्यवस्थित असेल तर तिथली जी काही आपण म्हणतो इकॉनॉमी एकदम व्यवस्थित उभारून येऊ शकते. आणि जर विचार केला आपण तर एज्युकेशन एक अशी सिस्टीम आहे किंवा हेल्थ ह्या दोन्ही गोष्टी मिळणं खूप गरजेचं आहे. जर एज्युकेशन व्यवस्थित भेटतं तर स्किल लेबर तयार होतील आणि त्याच्यानंतर जर हेल्थ चांगली असेल तर वर्क चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यामुळे याचा कुठेतरी फायदा नेशन बिल्डिंगसाठी झाला. आणि आपण आता पुढचा पॉईंट बघितला तर जे काही इन्स्टिट्यूशन म्हणतो तर आपल्या लक्षात येईल कोणकोणते फॉर्म झाले. तर जर IIT म्हणतो आपण ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि IIM जे की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, हे जे काही आहे एक्सलंट एक अकॅडमी म्हणून पुढे आले. आणि त्यातच अजून बघितले त्यासारखे इन्स्टिट्यूट तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हे जे काही आहे तर ह्या चांगल्या युनिव्हर्सिटी हे जे काही अकॅडमिक आहेत ते कुठेतरी अकॅडमी चांगल्या प्रकारे उभारून आले. आणि जर आपण बघितलं जे काही मॉडर्न इंडियाचं म्हणतो नेशन आपल्याला जशा प्रकारे बनवायचं किंवा जे काही स्वप्न होतं आपण त्याद्वारे आपण बनवू शकलो आणि त्याच गोष्टी त्याच्यात इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला, जे काही मॉडेल इन्स्टिट्यूशन आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर काही इन्स्टिट्यूशनल आणि अकॅडमिक जी ॲटॉनॉमी असते तर ती इन्स्टिट्यूशनलाच ऑफर करण्यात दिली. जी काही सेंट्रल म्हणतो आपण, जे की आपण बघितलं तर जास्त आपण प्रेफरन्स जर इन्स्टिट्यूशन्स असतात तर IIM IIT याच इन्स्टिट्यूशनला जास्त प्रेफरन्स देतो स्टडीसाठी. तर हे जे काही सेंट्रल आहेत तर त्यांनी एक प्रीमियर इन्स्टिट्यूट म्हणून एक कुठेतरी एमर्ज झालं, जे काही हायर लर्निंग असतं त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारे ते इन्स्टिट्यूट उभारून आले. त्याच्यानंतर जर अदर युनिव्हर्सिटीचा विचार केला इंडियामधला तर
त्यांना जे काही रिवाइज्ड करिक्युलम म्हणजे सिलेबस म्हणतो आपण, तर ते त्याचनंतर त्यांची जी काही युनिव्हर्सिटी आहे ते रिफॉर्म करण्याचे टास्क, आणि त्याचनंतर जे हेल्दी अकॅडमिक एंगेजमेंट असते त्याच्यासाठी कुठेतरी स्पेस, ह्या सगळ्या गोष्टी युनिव्हर्सिटीवर सोडून दिल्या त्यांनी. युनिव्हर्सिटीने युनिव्हर्सिटीचं करायचं, हा कुठेतरी फ्रीडम दिला. त्याचनंतर जर बघितलं आपण, त्यामुळे त्याच्यात काय झालं, जे काही ग्रोईंग इम्पॉर्टन्स, जे रिप्रेझेंटेटिव्ह जे इन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत तर त्याचं कुठेतरी एक ग्रोईंग इम्पॉर्टन्स म्हणजे इम्पॉर्टन्स वाढत गेला. त्याच्यामुळे त्याच्यात चेंजेस करण्याची गरज पडली आणि त्याच्यामुळेच काही चेंजेस करण्यात आले. आणि ते चेंजेस कोणते, तर जी काही फॅकल्टी कमिटी आहे त्याच्यात कमिटी ऑफ कोर्सेस, त्याचनंतर बोर्ड ऑफ स्टडीज, युनिव्हर्सिटी सिनेट, त्याचनंतर अकॅडमिक काउन्सिल्स अँड एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स, ह्या ज्या काही गोष्टी आहे याच्यामध्ये चेंज करण्यात आलं, जे काही इम्पॉर्टन्स वाढत होतं इन्स्टिट्यूशनचं. त्याच्यानंतर जर आपण बॉडीज बघितल्या कोणत्या, जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक फंक्शनिंग जे युनिव्हर्सिटीचं आहे तर तिथे कुठेतरी एक कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंग व्हायला लागली. त्याच्यानंतर सिरियस अकॅडमिक डेलिब्रेशन पण होत गेले आणि त्यामुळे कुठेतरी ह्या जे इन्स्टिट्यूशन आहे ते कुठेतरी चांगलं काम करायला लागलं. आणि जर आपण पुढचा पॉईंट बघितला तर जे काही अकॅडमिशियन असतात ते कंटेस्ट करायला लागले इच अदरला, म्हणजे जे क्लेम, जे काही आयडिओलॉजिकल पोझिशन, स्कॉलरली बिलीफ, कलेक्टिव्हली सेफ करिक्युला, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी फर्टाईल लर्निंग स्पेसमध्ये व्हायला लागल्या. आणि त्याच्यानंतर जे काही हायर इन्स्टिट्यूशनल आहेत लर्निंगचे, तिथं म्हणजे कुठंतरी एक हेल्दी वातावरण झालं, सगळ्यांच्या आयडियाला तिथे प्रेफरन्स दिला गेला, स्कॉलर तिथे निर्माण होत गेले. ह्या सगळ्या गोष्टी एक इन्स्टिट्यूशन युनिव्हर्सिटी असल्यामुळे झाल्या. त्याच्यानंतर हेल्दी स्कॉलरली जे काही स्कॉलर्स असतात त्यांच्या डिबेट झाल्या आणि नेशन बिल्डिंगची प्रोसेस आफ्टर इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर इंडियाला कुठेतरी याची खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आणि कुठेतरी एक चांगल्या प्रकारे नेशन बिल्डिंग झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत ते इन्स्पायर झाले, तर त्यांनी काहीतरी जे काही इकॉनॉमी आहे, पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन करता येईल त्याच्यात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं. त्याच्यानंतर ज्या काही व्हेरियस सोशल मुवमेंट्स आहेत त्या कुठेतरी तयार झाल्या किंवा त्याला सेप मिळाला. आणि त्याच्यानंतर जे काही नेशन आहे ते कुठेतरी ट्रान्सफॉर्म झालं. जे काही सुरुवातीला जेव्हा स्वातंत्र्य झालं त्यावेळेचं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं झालं. आणि हे जे काही पहिले 50 वर्ष होते रिपब्लिक नंतरच्या, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठेतरी आपल्याला अनुभवायला मिळाल्या ह्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर न्यू इंटेलेक्च्युअल रेजिम, जर नवीन इंटेलेक्च्युअल रेजिम तयार झाली तर सुरुवात झाली कधीपासून, तर 2005च्या नंतर जे काही म्हणतो आपण चेंजेस करण्यात आले. जे काही इन्स्टिट्यूशनल अकॅडमीज आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस करण्यात आले. जे काही गव्हर्नमेंटनं आहे त्यांच्याशी ज्या पॉलिसीज आहेत त्या चेंज केल्या आणि जे काही इंटेलेक्च्युअल रेजिम्स आहेत ते कुठेतरी इम्पोज केली त्यांच्यावरती. आणि त्याच्यानंतर जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये नॅशनल नॉलेज कमिशन, एक व्हेरी स्ट्रॉंग जे काही इम्फॅसाइज असतं त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर जे काही एज्युकेशन आहे त्याचं प्रायव्हेटायझेशन केलं. आणि एज्युकेशनमध्ये प्रायव्हेटायझेशन झाल्यामध्ये जे काही हायर एज्युकेशनमध्ये झालं, जेव्हा एज्युकेशनचं प्रायव्हेटायझेशन झालं त्याच्यामधून नवीन नवीन आयडियाज, गोष्टी ह्या पूर्णपणे उभारकीस आल्या. त्याच्यानंतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि अकॅडमिक डिसिजन्स आहेत ते मोर होत गेले, चांगले होत गेले. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे डिस्कशन झालं जे काही व्हेरियस अकॅडमिक्स बॉडीज आहे त्यांच्यामध्ये. त्यानंतर जे काही झाल्याच्या नंतर जे सेमिस्टर सिस्टीम आपल्याला माहीत आहे, आपण जेव्हा ग्रॅज्युएशन करतो त्यावेळेला सेमिस्टर सिस्टीम असते, 6 महिन्याचं सेमिस्टर असतं, त्यानुसार इम्पोजिशन केलं सेमिस्टर सिस्टीम अक्रॉस इंडिया. आणि 4 वर्षाचा जे काही डिग्री प्रोग्राम आहे तोही फॉर्म केला. जर बघितलं BA तर तसं बघितलं तर आपण 3 वर्षाचीच आहे, बट जर इन जनरल दुसऱ्या ग्रॅज्युएशन्स बघितल्या पण तर 4 वर्ष लागतात. तर त्याच्यानंतर जे मेनी पब्लिक आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ह्या गोष्टी करण्यात आल्या. आणि एक न्यू इराचा हॅलोमार्क्स म्हणता येईल आपल्याला. आणि जे काही ब्युरोक्रॅटिक सेंट्रलायझेशन झालं यामुळे काहीतरी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात इथे चेंजेस करण्यात आले. आणि जे काही गव्हर्नमेंट आहे तर जे काही अकॅडमिक अचिव्हमेंट आहे त्याला कुठेतरी अंडर व्हॅल्यू करत राहिले. जे काही स्कॉलर्स असतात, जे काही इंडियन युनिव्हर्सिटीचे असतात, त्याच्यानंतर त्यांनी जे काही प्रोग्रेस केली, न्यू अकॅडमिक ट्रॅडिशन आणि कल्चर नवीन केलं. त्यांना जसं प्रत्येकाच्या स्किल सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात त्यानुसार त्या गोष्टी होत गेल्या ना. त्याच्यानंतर एक इंडियाची युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे ती कुठेतरी सेफ झाली आफ्टर इंडिपेंडन्स. तेव्हापासून वेगळ्या प्रकारे एक इंडियाची युनिव्हर्सिटी सेफ झालेली आहे. आणि जे काही गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जस्टिफाईड करतं, जे काही इंडियन अकॅडमिक आहे त्याला, त्यामुळे कुठेतरी त्या स्टॅग्नेटेड व्हायला लागल्या. आणि जे काही अथॉरिटी आहे युनिव्हर्सिटीची
तिचा रोल कुठेतरी लिमिट करण्यात आला, पोझिशन कुठेतरी लिमिट करण्यात आली. जसं की रिवायझिंग अँड रेग्युलेटिंग मॅटर्स, त्यांचं जे काही रेग्युलेटिंग मॅटर आणि रिवायझिंग आहे तेच, आणि त्यांचं करिक्युलम म्हणजे त्यांचा जो काही अभ्यास असतो तोही, आणि टीचिंग आणि अकॅडमिक लाईफ आणि त्यांच्या इन्स्टिट्यूशनची टीचिंग आणि अकॅडमिक लाईफ. त्याच्यानंतर इथं ह्या ज्या गोष्टी होत्या त्या 2005 नंतर झाल्या. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2015मध्ये जे काही म्हणतो आपण चेंज करण्यात आले याच्यात, परत जे काही न्यू वेव ऑफ गव्हर्नमेंट आलं, त्यानंतर नवीन गव्हर्नमेंट आलं 2014ला, आणि त्याच्यात परत चेंजेस करण्यात आले, आणि त्याच्यानंतर एक इम्पोजिशन करण्यात आलं. तर ते काय होतं, कॅफ्टेरिया सिस्टीम. कॅफ्टेरिया सिस्टीम ती काय असते आपण बघूया. तर ही जी काही असते ती एक लर्निंग सिस्टीम असते. तर याच्यात काय होतं, जे काही बेस्ट एक्सपिरियन्शियल आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट आणि ॲक्शन लर्निंग अप्रोचेस असतात ते केले जातात, आणि जास्तीत जास्त ब्रेन बेस्ड ट्विस्ट केले जातात, म्हणजेच प्रॅक्टिकल रादर दॅन थेरॉटिकल, प्रॅक्टिकल ह्या गोष्टी केल्या जातात. तर हे झालं आपण ज्याला म्हणतो की कॅफ्टेरिया सिस्टीम. तर याच्यामध्ये काय केलं, त्याच्यात असोसिएटेड चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आणि जे काही प्रायव्हेट हायर एज्युकेशन असतात त्यांना लिंक करण्यात आलं, जे काही रँकिंग असतात हायलाईट करण्यात आलं, ह्या सगळ्या गोष्टी ते करण्यात आल्या. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंटचं डिझायर होतं, त्यांनी जे काही इंटरव्हेन्शन करणं, तर त्यांनी जे काही अकॅडमिक आहेत, जे काही युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्यात इंटरव्हेन्शन केलं. जसं की त्याच्यात काय इन्क्लूड होतं, तर डिटर्मिनेशन ऑफ मायन्यूट डिटेल्स, ज्या काही मायन्यूट डिटेल असतात त्या डिटर्मिनेट करणं, अकॅडमिक करिक्युलम म्हणजे सिलेबस आणि टीचिंग लर्निंग प्रोसेस, आणि जे काही गव्हर्नमेंट अकॅडमिक रिसर्च आहे विदिन युनिव्हर्सिटीज त्याचे पॅरामीटर, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरव्हेन्शन केलं गव्हर्नमेंटनं. त्याच्यानंतर जो काही पिरियड आहे, तर जे काही युनिव्हर्सिटीच्या एमर्ज होण्याचा होता, तर ते कुठेतरी गव्हर्नमेंटमुळे एक्सटेन्शन झालं त्याचा त्या पिरियडचं, आणि जे काही झालं तर ते ब्युरोक्रॅटिक सेंट्रलायझेशन झालं. आणि हा ट्रेंड इंटेन्सिफाईड कधी झाला, तर कोविड-19ची जी काही पॅन्डेमिक आहे, तर याच्यामध्ये हा ट्रेंड कुठेतरी आपल्याला इंटेन्सिफाय झालेला दिसतोय. तर जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, तर त्यांनी स्वतःच इम्पोज केलेलं आहे जे काही डेली फंक्शनिंग ऑफ ऑल हायर इन्स्टिट्यूशन, जे काही हायर इन्स्टिट्यूशन आहेत सर्व, जसं की सेंट्रल, स्टेट आणि प्रायव्हेटचे, तर ते स्वतःच त्याचे जे काही डेली फंक्शनिंग आहे ते करणार आहेत. आणि हे जे काही रिप्रेझेंट करणार आहेत, तर गव्हर्नमेंट ओरिएंटेड ब्युरोक्रॅटिक म्हणजे सेंट्रलाइज झालेला आहे, ब्युरोक्रेसी याच्यात लक्ष घालणार आहे. आणि डिसिजन म्हणू शकतो आपण, तर जे काही कन्क्ल्युजन ऑफ अकॅडमिक टर्म्स आहे, तर त्याचा जो डिसिजन आहे त्याचं जे काही मॉडेल आहे इव्होल्युशनचं, टीचिंग लर्निंग प्रोसेस आणि एक्सक्लुझिव्ह गव्हर्नमेंटचं प्रिरॉगेटिव्ह, हे पूर्ण एका नाईट म्हणजे एका रात्रीमध्ये चेंज झालं असं आपण म्हणू शकतो. आणि जर व्हेरियस अकॅडमिक बॉडीज बघितले आपण, तर त्यांचं जे काही ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असतं ते कुठेतरी त्यांचं डिसिजन त्यांच्या हायर अथॉरिटीज घेतात. त्याच्यानंतर जे काही लास्ट फ्यू इयर्स आहे आणि फ्यू वीक्समध्ये हे कुठेतरी आपल्याला चेंज झालेलं दिसते, किंवा जे काही आपण म्हणतो की जे काही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मिनिस्टर यांच्या अंडर गेलेलं आहे, यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी चेंज झालेल्या आहेत. आणि जर आता बघितलं आपण हाऊ अँड वेदर एक्झामिनेशन कंडक्टेड, कशा प्रकारे हे एक्झामिनेशन कंडक्ट करणार आहे, एक इश्यू आहे जे काही आपल्याला पुढे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट समोर. आणि जर जनरल पब्लिकचं बघितलं तर त्यांचं कुठेतरी आता नो लॉंगर अपील राहणार आहे, जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे, इन्स्टिट्यूशन आहे, ते ब्युरोक्रेसीच्या हातात गेलेलं आहे त्यामुळं. आणि जे काही ॲडमिनिस्ट्रेशन, जे काही युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेशन आहे, आत्ताच बघितलं आपण एज्युकेशन मिनिस्टरचे ते रिप्लेस केलेलं आहे, त्यांच्या हातात गेलेलं आहे, आणि हे पूर्ण ब्युरोक्रेसीच्या अंडर आलेलं आहे. आणि जर मागील 15 वर्षापासून आपण बघितलं तर गव्हर्नमेंट आणि सेंट्रल रेग्युलेटरी एजन्सीज आहेत, तर एक सिस्टमॅटिकली ट्रान्झिट झालेले आहेत. जे काही एक्सटर्नल फॅसिलिटीज आहेत, डिसिजन मेकर आहेत, जे काही हायर एज्युकेशनमध्ये त्यांनी एकदम सेपरेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला, ह्या गोष्टी व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत. आणि जर आपण ब्लेम बघितला तर कोणता आहे, जे काही ग्रोईंग टेंडन्सी आहे डिले करण्याची, डिसिजन मेकिंग जी इन्स्टिट्यूशनमधली आहे, तर ग्रोईंग टेंडन्सी आहे, डिले करत आहे, हा त्यांच्यावरती मोठा ब्लेम आहे. आणि जर हिस्ट्री बघितली आपण तर जे काही गव्हर्नमेंट आहे त्यांचे ॲग्रेसिव्ह इंटरव्हेन्शन पॉलिसीज झालेल्या आहेत सक्सेसिव्हली. त्याच्यानंतर जे काही ग्लोबल पॉलिटिक्स जे एक अंडरगोईंग सिस्टमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर जे काही नवीन आयडियाज इन्स्टिट्यूशन जे आहेत हायर एज्युकेशन त्याच्यामध्ये इन्फ्यूज करण्याचं गरजेचं आहे. आणि जे काही इंटेलेक्च्युअल स्पेस आहे तो फर्टाईल क्रिएट करण्याची गरज आहे. आणि जी काही सोसायटी आहे त्याला सेफ द्यायची, तर हेच एक इन्क्रीजिंग आपण म्हणतो इंडियासाठी एक गोष्ट आहे.
त्याच्यानंतर हा जर टाईम बघितला तर जे काही इन्स्टिट्यूशन आहेत हायर एज्युकेशनचे, तर ते इंडियाला जे काही इन्स्टिट्यूशन आहे हायर एज्युकेशन, तर इंडिया त्यांचं जे काही व्हॉइस आहे ते रिकवर करेल का, त्याच्यानंतर जो काही लॉस झालेला आहे म्हणजेच हे सगळं ट्रान्सफॉर्म झालेलं आहे आणि त्यांना परत फर्टाईल अकॅडमिया स्पेस निर्माण करून देईल का, त्याच्यानंतर जिथे की आयडिया डिस्कस होतात, डिबेट केले जातात, रादर दॅन सप्रेस करण्यापेक्षा कोणती गोष्ट तिथे डिबेट केली जाते, डिस्कशन होतात, तर हा टाईम जो आहे याच्यानंतर येऊ शकतो का, जसं की चेंज झालेला आहे तर यानंतर पुढे येईल का, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे. छान आर्टिकल आहे, छान समजावून सांगितलेलं आहे. तर त्यानंतर तुम्हाला आवडलं असेल तर आर्टिकल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.